बरं. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी वाटोळ येथे सुपर स्पेशालिस्ट म्हणजे हॉस्पिटलची म्हणजे मंजुरी झालं असं म्हटलं आहे आणि त्यासाठी 5 एकर जागा एक्वायर केली जाणार आहे असं म्हटलं. काय सांगाल नेमकं? कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत कोकणवासींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने ह्या हमरस्त्यावरती आत्तापर्यंत अनेक अपघात झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले, हे तुम्हाला सुद्धा ज्ञात आहे. आणि मग याकरता आपली आरोग्य यंत्रणा ही सक्षम असली पाहिजे. अपघातग्रस्तांना चांगली सेवा मिळाली पाहिजे या उद्देशाने सतत आम्ही आमदार म्हणून सुद्धा अनेकदा प्रयत्न केलेले आहेत. आणि मग त्यातला महत्त्वाचा मुद्दा की एखादा अपघात झाला की इथल्या दुर्दैवाने इथल्या आमच्या रुग्णांना एक तर कोल्हापूरला न्यावं लागतं, नाही तर एक तर मुंबईला न्यावं लागतं. त्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय रत्नागिरी शहरामध्ये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बदल होणं गरजेचं आहे. या दृष्टीने एक मुंबई गोवा महामार्गावरती सुपर स्पेशल हॉस्पिटल हवं अशा तिची मागणी वैयक्तिक आमदार झाल्यापासून माझी आत्तापर्यंत सुरू होती. आमच्या राजापूरमध्ये एक ग्रामसमिती आहे पंचक्रोशीची, त्याचे अध्यक्ष अनिल भुवड आहेत. त्यांनीसुद्धा ग्रामसमिती अध्यक्षाच्या वतीने ह्या हॉस्पिटलची मागणी अनेकदा आमच्याकडे केलेली आहे. त्याला अनुसरून मी वैयक्तिक यासंबंधी सुरुवात केली आणि त्या गोष्टीला हॉस्पिटल बनलं नाही, पण आपल्याला माहिती आहे हॉस्पिटल होण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा म्हणजे जागा असणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गावरती वाटोळ या ठिकाणी बांधकाम विभागाची 25 एकर जागा रस्त्यालगत त्या ठिकाणी आहे असं निदर्शन माझ्या आलं. आणि मग हमरस्त्यावरती एक सुसज्ज असं हॉस्पिटल झालं पाहिजे हा विषय डोळ्यासमोर ठेवून मी त्यामध्ये लक्ष घातलं आणि निश्चितपणे त्याला मला यश आलं असं होतं माझं मत या ठिकाणी आहे. आणि म्हणून या दृष्टीने त्या 25 एकरमधली 5 एकर जागा प्रथम आपल्याला आरोग्य विभागाला मिळाली पाहिजे. ती जागा स्वतःच्या आरोग्य विभागाच्या मालकीची असेल तर त्या ठिकाणी आपण भविष्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सुपर स्पेशल हॉस्पिटल उभं करू शकतो. आणि पहिला मुद्दा पहिला पाया म्हणजे जागा उपलब्ध करून घेणं हा उद्देश माझा होता. आणि मग त्या अनुषंगाने मी प्रयत्न केले, सुरुवात केली. आज आपल्या माध्यमातून मला समजलं असं की ती जागा 5 एकर जागा जी आहे ती 5 एकर जागा मिळवण्यामध्ये आणि मंजूर करण्यामध्ये सध्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली असं सांगितलं गेलं. पालकमंत्र्यांच्या स्वतः त्यांनी सांगितलं. दुसरा मुद्दा मांडला की रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला असं सांगितलं गेलं. आणि ह्यांनी जी आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती संपूर्ण चुकीची आहे. मी त्यांना आपल्याला समजावून पटवून देऊ शकतो की ही 5 एकर जागा मिळण्यासाठी आमदार म्हणून मी जे जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न आणि पाठपुरावा आणि त्यामध्ये यश आलं हे तुम्हाला कागदोपत्री या ठिकाणी मी समजावून सांगू शकतो. आणि म्हणून याकरता मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री या सरकार होतं महायुतीचं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये दीपक सावंत हे आपल्या विभागाचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री होते. त्या काळामध्ये स्वतः मी वैयक्तिक दीपक सावंत यांच्याकडे 13 जुलै रोजी एक निवेदन दिलं होतं. तो कागद माझ्याकडे आहे. त्यानंतर रवींद्र वायकर पालकमंत्री होते. त्या काळामध्ये रवींद्र वायकर साहेबांकडे मी त्याचा निवेदन दिलं, त्याचा पाठपुरावा केला आणि त्यासंबंधी सुद्धा या ठिकाणी बैठकीचं दालनामध्ये बैठक लागली. त्याचं या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्रांचा या ठिकाणी पुरावा आहे. मी जे पत्र दिलं ते पत्र माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर चंद्रकांत दादांच्या दालनामध्ये जी बैठक लागली
2 जुलै 2019 साली ही बैठक लागली. त्या बैठकीचं पत्र त्यांनी या ठिकाणी ते माझ्या हातामध्ये या ठिकाणी आहे. नंतर राज्याचे मुख्यमंत्री नंतरच्या काळामध्ये आपले उद्धव ठाकरे साहेब झाले महाविकास आघाडीचे. आणि त्यावेळी माझा जो विषय होता ज्वलंत प्रश्न होता म्हणून त्याकरता मी स्वतः सतत त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी हा पत्रव्यवहार केला. त्यांनी त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब आमचे मंत्री होते, त्यांच्याकडे हा पाठपुरावा केला या बाबतीमध्ये. आणि त्यानंतर त्यावेळेचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत होते, त्यांच्याकडे आमचे विभागाचे महाविकास ह्याच्यातले युतीमधले मंत्री म्हणून त्यांच्याकडे या संबंधीचं मी पत्रव्यवहार केला. आणि त्यावेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब होते. त्या राजेश टोपे साहेबांकडे मी या संबंधीचा पाठपुरावा केला. हे माझ्या त्या ठिकाणी पत्र आहे. आणि मग त्यानंतर राजेश टोपे साहेबांकडे करण्यानंतर ती जागा 25 एकर जागा मालकी कोणाची होती? बांधकाम विभागाच्या मालकीची होती. आता बांधकाम विभागाकडनं ती 5 एकर जागा ही आरोग्य विभागाकडे वर्ग झाली पाहिजे. ती जागा वर्ग झाल्याशिवाय पुढचा हॉस्पिटलचा विषय पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी मी स्वतः माननीय बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांबरोबर आमची बैठक झाली, चर्चा झाली, अधिकाऱ्यांसमोर आम्ही एकत्र बसलो. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ही 5 एकर जागा देण्यासंबंधीची ही सर्व तजवीज झाली. आणि त्यामध्ये 5 एकर जागेचा या ठिकाणी प्रस्ताव निर्माण झाला. आणि या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की शेवटचा आदेश तुम्हाला वाचून दाखवतो. यामध्ये मौजे वाटूळ ओणी तालुका राजापूर येथील गट क्रमांक 866 क्षेत्र 9.71 हेक्टर आर या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेपैकी सोबतच्या मोजणी नकाशात दर्शवल्याप्रमाणे 5 एकर म्हणजे 2.2 हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात यावे अशा तऱ्हेची त्यांची ऑर्डर. म्हणजे त्या ठिकाणी 5 एकर जागा ही वेगळी बांधकाम विभागाकडनं आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यासंबंधीचे आदेश निघाले. ही ती त्या अधिकाऱ्याची ऑर्डर त्याची आहे. त्याची तारीख आहे 2/12/21ची ऑर्डर आहे. अशोक चव्हाण आत्ता बांधकाम मंत्री आहेत. आत्ता बांधकाम रवींद्र चव्हाण आता बांधकाम मंत्री आहेत. आणि ह्या वेळेला जे निघाले त्यावेळेला अशोक चव्हाण बांधकाम मंत्री, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असा तो कालावधी त्यातला त्या ठिकाणी होता. सर मला काय वाटतंय की मध्ये डिस्टर्ब करून म्हणायचं आहे की हे जे हे देत आहे तुम्ही एक फोटो घ्यायला द्या ना. देणार. त्यानंतर या ठिकाणी हॉस्पिटल व्हावं त्यासाठी माननीय महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे मी या संबंधीचं परिपूर्ण प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. तो प्रस्ताव या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि जवळजवळ त्याकरता त्यांचं म्हणजे डॉक्टर हॉस्पिटल त्यांची सगळी यंत्रणा या संबंधीचं जवळजवळ नाही म्हटलं तरी उपसंचालक रत्नागिरीचं कुठचंही काम असेल ते रत्नागिरीतून जातं विभागाला कोल्हापूरला, तिथून जातं मंत्रालयामध्ये. त्या संबंधीचं त्यांनी इथे जवळजवळ 127 कोटीचं अंदाजपत्रक तयार केलेलं आहे. 127 कोटीचं अंदाजपत्रक टेंटेटिव्ह असतं ते परिपूर्ण असतं असं नाही. बघा PW सर्कल रत्नागिरीने हे बघा इथे तयार केलेलं आहे. हे सर्व हे हॉस्पिटल हे सर्व झालेलं आहे. जे सादर करावा लागतो प्रस्ताव म्हणजे पुढची स्टेप एस्टिमेट ते या ठिकाणी झालेलं आहे. हे कोल्हापूरच्या उपसंचालकाने पाठवलेला प्रस्ताव या ठिकाणी आहे. यासंबंधी मी स्वतः विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या तारांकित प्रश्न क्रमांक 46/198 या ठिकाणी आहे. आणि यामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे. हे कधीच आहे माहिती आहे का? 1/11/22 आहे या ठिकाणी या प्रश्न आहे. आणि त्यामध्ये ही सर्व पद्धत आहे आमची प्रश्न उत्तर त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. हा विधानसभेचा प्रश्न लागला म्हणजे जी आपली आयुध आहेत त्या आयुधाचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला गेला. त्यानंतर हा सातबारा सुद्धा वेगळा झाला 5 एकरचा. तो किती तारखेला झालाय? 3/12/21
2/2/21 आहे बरोबर. किती हो 2 नाही इथं 3 आहे तर 2 आहे. ओके म्हणजे हां हा मग तीच तारीख तीच हां आहे. ठीक आहे ओके 2/2/21 स्वतंत्र नोंद घातली हा नोंद घातली. किती 5 एकरचा 5 एकर ओके एक स्वतंत्र झाला. हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नोंद घातलेला तो कागद माझ्याकडे आहे. हा नकाशा आहे त्या संबंधीचा. नंतर या ठिकाणी मी स्वतः विधानसभेमध्ये आम्हाला संधी मिळते बोलायला. त्या संधीमध्ये मी बोललो होतो. त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपले मंत्री होते तानाजी सावंत यांनी स्वतःला उत्तर दिलेलं आहे. हे तानाजी सावंतांचं उत्तर आहे. ते स्वतःच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री आणि प्रश्न आणि उत्तर म्हणजे हा एक पुरावा आहे. ही जागाची ऑर्डर आहे म्हणजे यांनी दिली उपसचिवांनी दिली ऑर्डर तीच ऑर्डर आहे. हे सर्व अशा तऱ्हेचे वैयक्तिक मी 2018 पासून ही जागा आरोग्यवाडी वर्ग व्हावी म्हणून आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ नाही म्हणत दाखले दिलेले आहेत. ते जवळजवळ माझ्याकडे नाही म्हणत तर 13 दाखले माझ्याकडे आहेत की मी वैयक्तिक आमदार म्हणून हॉस्पिटल होण्याच्यासाठी जी मूळ जागा लागते ती वर्ग होण्याच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. तो तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केलेला या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा की याच्यामध्ये एक असा विषय आहे की राज्य शासनाचा एक निर्णय आहे की झोन वाईज. आता आपलं रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा झोन आपला कोकण म्हणून येतो. त्या झोनमध्ये जे आपले 5 जिल्हे आहेत म्हणजे ठाणा पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा असा नियम आहे की एका झोनला एक हॉस्पिटल हे त्यांनी त्या ठिकाणी विषय नमूद केलेला आहे. मी सुरुवातीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं यासाठी सतत त्यासंबंधी मी पाठपुरावा करत होतो. पण तो नंतरचा विषय. आधी जागा मिळवणं हा पहिला मुद्दा होता. जागा मिळवण्यामध्ये मला यश आलं. 5 एकर झाला मला जागा आम्हाला बांधकाम विभागाला मिळाली. बांधकाम विभागाला आरोग्य विभागाला मिळाली. आमचं काम ते झालं. त्यानंतर हॉस्पिटल व्हावं त्या ठिकाणी म्हणून तो प्रस्ताव तयार होतो. तो 170 कोटीचा आंबासाठी तो प्रस्ताव तयार झाला. आता तो प्रस्ताव जेव्हा आम्ही नेला त्यावेळी लक्षामध्ये असं आलं की कोकण विभागाला एकच मिळू शकतो मिळू शकतो नाही म्हणतो पण त्यानंतर दीपक सावंतांची मुदत संपल्यानंतर तो त्यावेळेला ते आरोग्य विभागाचं चार्ज ते खातं त्यावेळेचे नगरविकास मंत्री सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे देण्यात आलं होतं. मी स्वतः एकनाथ शिंदेना भेटलो. ते आपले आरोग्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो. त्यांना ते नजरेमध्ये आणून दिलं आणि तेव्हा त्यांना सांगितलं की हरकत नाही आपण ते मंजूर करूया काही अडचण नाही. पण तेव्हा त्यांनी समजून घेतलं. तेव्हा मला विषय समजला की रिजनला एकच असल्यामुळे ते त्यांनी ठाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते सुपर हॉस्पिटल त्यांनी आधीच मंजूर करून घेतलेलं होतं. त्यामुळे ते होणार नाही हे लक्षामध्ये आल्यानंतर मी असं ठरवलं की कमीत कमी जागा ताब्यामध्ये आलेली आहे. रुग्णांसाठी हॉस्पिटलची गरज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः सध्या तरी उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशा तऱ्हेचा दुसरा प्रस्ताव मी तयार करून तो उपसंचालक कोल्हापूर तिथून मुंबई असा त्या ठिकाणी मार्ग चालू केलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा की मला माहिती आहे की विशेष बाब म्हणून जो विषय आहे ते विशेष बाब हे बघितलं विशेष बाब आहे बघा. हे विशेष बाब ह्याच्या खाली हे रुग्णालय होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर तो प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्र्यांना खाली उतरावं लागलं आणि म्हणून तो माझा असलेला प्रस्ताव माझा असलेला तो संपूर्ण ज्वलंत विषय तिथं थांबला याची जाणीव मला या ठिकाणी आहे. आता मला सांगा तुम्ही या संपूर्ण ह्याच्यामध्ये उदय सामंत पालकमंत्र्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं की सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी ते मंजूर केलं. रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम मंत्री म्हणून कधी पदभार स्वीकारला त्याच्या आधीच्या सर्व घटनाक्रम आहेत. दुसरा त्यांनी एक मुद्दा मांडला रत्नसिंधू योजनेचे सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी आहेत. मी असं आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की रत्नसिंधू समितीचे अध्यक्ष किरण सामंत कधी झाले 23 नोव्हेंबर 2022 साली झाले. 23 नोव्हेंबर
2022 साली झाले, रत्नसिंधूचे सदस्य म्हणून झाले. आता हा संपूर्ण तुम्हाला घटनाक्रम समोर ठेवलेला आहे. तो घटनाक्रम मला वाटतं 23 नोव्हेंबर 22 आधीचाच आहे. म्हणजे किरण सामंतांनी पाठपुरावा केला. तो काय पाठपुरावा केला हे त्यांनी जाहीर करावं. रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्र्यांनी मंजूर केलं, त्यासंबंधीची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. आणि याच्यामध्ये कुठचं राजकारण न आणता मी त्यांना सांगू इच्छितो की आज सरकारमध्ये ते आहे. आज ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत, उदय सामंत पालकमंत्री आहेत. सरकार म्हणून त्यांनी करावं. निश्चितपणे त्यांना आमचा पाठिंबा राहणारच आहे. परंतु त्यांनी फुकटचं श्रेय घेऊ नये. या सुपर हॉस्पिटलसाठी मागणी, पाठपुरावा, 5 एकर जागा मिळवणं आणि प्रस्ताव सादर करणं हितपर्यंत जिल्हा स्थानिक आमदार राजन साहेबांचे प्रयत्न हे माझ्याकडे आहेत. माझ्याकडे एवढे या ठिकाणी पुरावे कागदानुसार आहे. हे त्यांनी माझे पुरावे खोडून काढावे हे त्यांना मी जाहीर या ठिकाणी सांगत आहे. आणि याच्यामध्ये पाठपुरावा रत्नसिंधू समितीचे सदस्य त्यांचा पाठपुरावा असेल, उदय सामंत पालकमंत्री म्हणून त्यांचं त्यामध्ये योगदान असेल, आणि सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं काम ते मंजूर केलं असेल. अशा तऱ्हेचे त्यांनी कागद आणि पुरावे दाखवले तर राजन साळवी हा राजकीय संन्यास घेईल आणि शांतपणे समाजसेवा घरी बसून करेल. परंतु तुम्ही सिद्ध करू शकलात नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा, तुम्ही घरी बसावं, अशा तऱ्हेचं जाहीरपणे त्यांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे.